सो गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स या टॉपिकचे सुपर 30 क्वेश्चन स्टार्ट करणार आहोत. सो पहिल्यांदा मी वन शॉट रिव्हिजन लेक्चर अपलोड केलं होतं इलेक्ट्रोस्टॅटिक्सचं. सो आज आपण 30 क्वेश्चन्स बघणार आहोत इलेक्ट्रोस्टॅटिक्स या टॉपिकचे. सो लेट स्टार्ट विथ द क्वेश्चन. सो बिफोर स्टार्टिंग द सेशन, हे जे 30 क्वेश्चन्स आहेत याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. सो हे क्वेश्चन तुम्ही पहिला स्वतःहून सॉल्व्ह करा आणि नंतर या व्हिडिओमध्ये आन्सर्स बघायला या. जे आन्सर चुकतील ते, राईट, किंवा जे जमणार नाही ते. सो लेट स्टार्ट विथ द सेशन गाईज. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, थ्री चार्जेस q, small q and again small q are placed at vertices of equilateral triangle of side 1 as shown in the figure below. If the net electrostatic energy of this system is zero, then q is equal to, चार्ज q is equal to काय असेल असं त्यांनी विचारले. नेट इलेक्ट्रोस्टॅटिक्स एनर्जी, एनर्जी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी या फिगरची त्यांनी काय दिली आहे, झिरो दिली आहे. आणि विचारलं काय आहे, तर चार्ज q काय येईल असं त्यांनी विचारलं. तर फर्स्ट तर आपल्याला माहिती आहे नेट इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, नेट इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी म्हणजे काय असतं, तर त्याचा फॉर्म्युला आहे पोटेन्शियल एनर्जी E is 1/4 pi epsilon naught Q1 Q2 upon R12. Q1 Q2 काय आहे, जे दोन आपण चार्जेस घेणार आहेत ते दोन चार्जेस, आणि R12 म्हणजे त्या दोन चार्जेस मधलं डिस्टन्स. सो इथं टोटल पोटेन्शियल एनर्जी काय येईल, पहिल्यांदा आपण हे दोन चार्जेस घेऊया. हे दोन चार्जेस घेतले तर काय येईल त्यांच्याची पोटेन्शियल एनर्जी, 1/4 pi epsilon naught Q into Q अपॉन त्यांच्यातलं डिस्टन्स किती आहे, 1 मीटर अपॉन 1 प्लस हे दोन चार्जेस झाले, हे दोन चार्जेस झाले. आता हे दोन चार्जेस घेऊया आपण, यांच्यातली एनर्जी काय येईल, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट कॅपिटल क्यू इंटू स्मॉल क्यू आपण त्यांच्यातलं डिस्टन्स किती आहे, हे दोन चार्जेस कॅपिटल क्यू आणि स्मॉल क्यू, आणि त्यांच्यातलं डिस्टन्स किती आहे, 1 प्लस आता हे दोन झाले, हे दोन झाले. आता ह्या दोन चार्जेस मधलं आपण पोटेन्शियल एनर्जी काढूया. कशी काढणार, दॅट इज त्यांच्यातली एनर्जी काय येणार, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. दोन चार्जेस कोणते आहेत, क्यू इंटू क्यू म्हणजेच काय, क्यू स्क्वेअर. दोन्ही तेच आहे चार्जेस, स्मॉल क्यू आणि स्मॉल क्यू, काय येणार, क्यू स्क्वेअर अपॉन किती, त्यांच्यातलं डिस्टन्स किती आहे, 1 अपॉन 1 इज इक्वल टू किती, टोटल एनर्जी किती दिली आहे त्यांनी, 0. राईट. आता ह्याच्यातून कॉमन काय निघेल, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट कॉमन निघेल. सो त्याला आपण कॉमन काढूया. 1/4 पाय एप्सिलॉन नॉट ब्रॅकेट मध्ये काय येईल, क्यू इंटू क्यू प्लस क्यू इंटू क्यू, दोन्ही सारखेच आहेत, प्लस क्यू स्क्वेअर. राईट. अपॉन मध्ये 1 नाही, अपॉन मध्ये 1 असलं की त्याला आपण निग्लेक्ट करू शकतो, इज इक्वल टू 0. सो हे 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इकडे गेलं तर ते काय बनेल, 0 बनेल. सो पुढे काय स्टेप येणार, क्यू इंटू क्यू प्लस क्यू इंटू क्यू प्लस क्यू स्क्वेअर इज काय, इज 0. राईट. क्यू इंटू क्यू प्लस क्यू इंटू क्यू काय येणार, 2 इंटू क्यू प्लस क्यू स्क्वेअर. राईट. हे काय येणार, 0. आपल्याला काय विचारलंय त्यांनी, कॅपिटल क्यू काढायला सांगितलेलं आहे. पण आता ह्यातून काय कॉमन निघेल, स्मॉल क्यू कॉमन निघेल. स्मॉल क्यू इज 2q plus q is equal to 0. right. So 2q plus q हे काय येणार, 0. कारण का, हा स्मॉल क्यू इकडे गेला, त्या बाजूला गेला, 0 बनला. आपल्याला काय पाहिजे, कॅपिटल क्यू पाहिजे. सो कॅपिटल क्यू काय येणार, हा प्लस क्यू त्या बाजूला गेला, काय बनेल, मायनस क्यू. आणि हा 2 डिवाइड मध्ये गेला अपॉन 2. हे तुम्ही करून बघा कसं होणार, 2q इज minus q. So q काय आला, q is minus q by 2. That is option number D. सो हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ असले पाहिजेत, त्यासाठी तुम्ही वन शॉट लेक्चर बघू शकता. राईट. सो हा फर्स्ट क्वेश्चन होता. नाऊ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग रिलेशन इज करेक्ट. कोणतं रिलेशन करेक्ट आहे असं विचारले. जूल इज इक्वल टू व्होल्ट एम्पियर. सो आपल्याला माहिती आहे पोटेन्शियल इज वर्क डन पर युनिट चार्ज. हा फॉर्म्युला मी तुम्हाला वन शॉट मध्ये सांगितलाय.
Potential is work done per unit charge, right? So पोटेन्शियलचं युनिट काय असतं, व्होल्ट, इज इक्वल टू वर्कचं युनिट काय असतं, जूल, अपॉन चार्जचं युनिट काय असतं, चार्जचं युनिट असतं कुलम. सो आपल्याला काय दिलंय, जूल इज इक्वल टू दिलंय, जूल इज इक्वल टू जूल इज इक्वल टू जूल इज इक्वल टू, राईट? सो इथं जूल इज इक्वल टू काय येईल, जूल इज इक्वल टू वोल्ट इंटू कुलम, राईट? जूल इज इक्वल टू वोल्ट इंटू कुलम, दॅट इज ऑप्शन नंबर डी, राईट? सो हे बेसिक फॉर्म्युले आणि त्यांचे युनिट्स तुम्हाला माहित असले पाहिजेत. हा क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, इफेक्टिव्ह कॅपॅसिटी बिटवीन ए अँड बी इन द गिवन फिगर इज. इफेक्टिव्ह कॅपॅसिटी काढायला सांगितले दोन फिगर मधली, ए आणि बी मधली, राईट? सो फर्स्ट तर कोण सिरीज मध्ये आणि कोण पॅरल मध्ये हे समजलं पाहिजे. फर्स्ट तर इथून करंट आला या दोन्ही मधून सारखा करंट जाईल, म्हणजे हे दोन्ही सिरीज मध्ये नाही. परत थोडा करंट इथून जाईल आणि थोडा इथून जाईल, राईट? आणि पुन्हा एकत्र येऊन हा इथून एकत्र येईल आणि हा इथून एकत्र येतील, दोन्ही एकत्र येतील, म्हणजे हे दोन्ही पॅरलल मध्ये, राईट? सो ही फिगर आता कशी बनेल, आपण दोन कॅपॅसिटर्स पॅरलल मध्ये असले तर त्यांचा रिझल्टंट कॅपॅसिटन्स काय येतो, सीपी इज C1 प्लस C2. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, जेव्हा दोन कॅपॅसिटन्स पॅरलल मध्ये असतात. सो 4 प्लस 4 दॅट इज 8 मायक्रोफॅरेड, हा ह्यांचा रिझल्टंट कॅपॅसिटन्स येईल. ह्या एवढ्या चौकोनाचा रिझल्टंट कॅपॅसिटन्स किती आला, 8 मायक्रोफॅरेड. सो आता फिगर काय बनेल, 2, इथं आहे 3, इथं आहे हा टोटल 8, परत इथं आहे 3 आणि इथं आहे 2, राईट? इथं आहे ए आणि इथं बी, राईट? सो आता रिझल्टंट कॅपॅसिटन्स कसा काढणार, इथून करंट गेला, सो आता आणि इथून शेवट झाला. सो आता सगळे सिरीज मध्ये आहेत. सो जेव्हा सिरीज मध्ये असतात तेव्हा आपण रिझल्टंट कसा काढतो, 1/CS इज 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 प्लस 1/C4 प्लस 1/C5, जेवढे असतील तेवढे, राईट? C1 कोण किती आहे, 1/2 प्लस 1/3 प्लस 1/8 प्लस 1/2 प्लस 1/3, राईट? सो 1/2 प्लस 1/2, 1/2 प्लस 1/2 म्हणजे काय, अर्धा आणि अर्धा किती बनेल, 1, प्लस 1/3 प्लस 1/3, 1/3 प्लस 1/3 काय, 2/3 प्लस 1/8, राईट? सो आता ऍडिशन करायचे, सिंपल ऍडिशन, 3 क्रॉस मल्टिप्लाय करा, 5/3 प्लस 1/8. सो 8 5 जा 40 प्लस 3 अपॉन 8 3 जा 24, दॅट इज 43 अपॉन 24. हे काय आला, 1/CS. काही जण हे बघून टिक करून देतात 43 अपॉन 24, पण हे आन्सर रॉंग आहे. का रॉंग आहे, कारण हा आहे 1/CS. आपल्याला काय पाहिजे, CS पाहिजे, रिझल्टंट कॅपॅसिटन्स. तो काय बनेल, 24/43, दॅट इज ऑप्शन नंबर सी, right? So how the third question, now let's move to the next question. What is equivalent capacitance between A आणि B? A आणि B मधला इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स काय असेल? सो फर्स्ट हे दोन कशामध्ये आहेत, सिरीज मध्ये, राईट? सो सिरीजचा रिझल्टंट कॅपॅसिटन्स काय येतो, CS इज इक्वल टू, जेव्हा दोन कॅपॅसिटन्स असतात, प्रोडक्ट अपॉन सम, दॅट इज 8 into 2 अपॉन सम काय येणार यांची, 12, राईट? सो 4 1 जा 4, 4 3 जा 12, CS काय येणार, 8/3. ह्या दोन कॅपॅसिटन्सचा रिझल्टंट किती आला, 8/3. आता ह्या 8/3 ला तर फिगर बघा कशी बनेल, इथं 12 आहे, यांचा रिझल्टंट आहे 8/3 आणि खाली पॅरलल मध्ये कोण आहे, 4, आणि ह्या पूर्ण ह्याला 16 सिरीज मध्ये.
राईट. सो आता 8/3 आणि 4 हे पॅरलल मध्ये आहेत. सो पॅरलल मध्ये असल्यावर काय बनतो रिझल्टंट? 8/3 प्लस 4 दोन्हीची सिंपल ऍडिशन करायची असते. सो ह्या काय बनेल? 8 प्लस 4 3 जा 12 अपॉन 3 म्हणजेच 20/3. राईट. सो ही टोटल फिगर काय बनेल? हा टोटल कॅपॅसिटन्स काय बनेल? 20/3. सो आता फिगर काय बनेल? 12 20/3 आणि 16. सो हे सगळे आता कशामध्ये आले आहेत? हे सगळे आता सिरीज मध्ये आले आहेत. सो कसा काढतो आपण सिरीज मध्ये रिझल्टंट? वरचं एकदा रफ करून देतो बाकीचं. सो कसा येणार रिझल्टंट? 1/CS इज 1/12 प्लस 1/20/3 म्हणजे काय? 3/20. राईट. डिनॉमिनेटर मधला वरती गेला प्लस 1/16. राईट. आता हे कसं सॉल्व्ह करणार? 1/CS इज, आता ह्या तिघांचा एलसीएम काय निघेल? आता ह्यांचा एलसीएम काढावा लागेल. ह्यांचा एलसीएम काय निघेल? तर ह्यांचा एलसीएम निघेल 240. राईट. ह्यांचा एलसीएम निघेल 240. सो ह्याला 240 बनण्यासाठी 12ला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल? 20नं. प्लस 20ला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल? 12नं. आणि हा वरचा 3 into 12 प्लस 16ला कितीनं मल्टिप्लाय केल्यावर 240 मिळेल. 16 1 जा 16. 15नं मल्टिप्लाय केलं तर 240 मिळेल. राईट. सो आता हे कसं करणार? 1/CS इज 20 अधिक 36 प्लस 15 अपॉन 240 that is equal to 20 plus 15 is 35 plus 36 upon 240 is equal to 171 upon 240. हा काय आला? 1/CS. पण आपल्याला काय पाहिजे? CS रिझल्टंट कॅपॅसिटन्स. तो काय येईल? 240/71. दॅट इज ऑप्शन नंबर डी. राईट. नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. Number of electrons to be put on a spherical conductor of radius 0.1 meter. स्पियरचे रेडियस आहे 0.1 मीटर. To produce an electric field of 0.036 न्यूटन पर कूलम, राईट, जस्ट अबाउट इट्स सरफेस. तर त्याने विचारलं काय पहिल्यांदा? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती लागतील असं त्याने विचारले. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती लागतील असं त्याने विचारले. सो स्पेरिकल कंडक्टर आहे. स्पेरिकल कंडक्टर साठी फॉर्म्युला काय आहे टेक्स्ट बुक मध्ये? E इज 1/4πε0 r². राईट. सो एनर्जी किती दिली आहे? 0.036 म्हणजेच 36 × 10⁻³ राईट. 1/4πε0 ची व्हॅल्यू किती असते? कॉन्स्टंट 9 × 10⁹ 9 × 10⁹ इंटू क्यू किती आहे? क्यू तर दिलेला नाहीये. क्यू आपण पहिल्यांदा काढूया. अपॉन आर किती आहे? 0.1. आर आहे 0.1. 0.1 म्हणजे काय? 10⁻⁻1. सो 10⁻⁻1 चा स्क्वेअर काय येईल? 10⁻². राईट. आता इथं काय फक्त आपल्याला चार्ज काढायचा. सो चार्ज काढूया आपण. चार्ज कसं काढणार? क्यू इज इक्वल टू सगळं त्या बाजूला न्या. 36 × 10⁻³ इंटू 10⁻² अपॉन 9 × 10⁹. सो 9 1 जा 9, 9 4 जा 36 इज इक्वल टू 4 × 10⁻5 अपॉन 10⁹. सो हे टोटल आन्सर काय बनेल? 4 × 10⁻14. राईट. हा काय बनला? चार्ज बनला. हा बनला चार्ज. आपल्याला काय विचारलंय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विचारलेत. आता ते कसे काढणार? सो आपल्याला एक रिलेशन माहित पाहिजे. एका इलेक्ट्रॉन मध्ये किती चार्ज असतो?
1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम एवढा चार्ज एका इलेक्ट्रॉनमध्ये असतो. सो आपल्याला किती चार्ज दिलाय? 4 इंटू 10⁻⁻14. 4 इंटू 10⁻⁻14 एवढा चार्ज आहे. सो किती इलेक्ट्रॉन पुट करावे लागतील? सो एवढा चार्ज साठी आता आपल्याला किती इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती पुट करावे लागतील? सो आता हे कसं काढणार? क्रॉस मल्टिप्लाय करा. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू 4 इंटू 10⁻⁻14 अपॉन 1.6 इंटू 10⁻⁻19. सो हा एक झिरो वरती दिला पॉइंटचा. सो 40 अपॉन 16 इंटू 10⁻⁻14 हा 10⁻⁻19 वरती गेला. 10⁻+19. सो 40 अपॉन 16 मीन्स 4 10 जा 40, 4 5 जा 4 जा 16. सो 10/4 म्हणजेच काय? 2 5 जा 10, 2 2 जा 4. 5/2 इंटू 10⁻5 -14 प्लस 19 10⁻5. सो हे काय बनेल? 2.5 राइट. 2.5 इंटू 10⁻5. दैट इज ऑप्शन नंबर बी. राइट. थोड़ा ट्रिकी होता है क्वेश्चन. नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. When a positive charge Q charge is taken from lower potential to higher potential, then its potential energy. सिंपल. लोअर पोटेन्शियल वरून हायर पोटेन्शियल वरती नेला, लोअर पोटेन्शियल वरून हायर पोटेन्शियल वरती नेला म्हणजे वरती नेला. सो एनर्जी काय होणार? वाढणार. एनर्जी इज increases. That is option number C. Simple relation. Next question. In the connections shown in the figure, equivalent capacitance between A and B. A and B मधला कॅपॅसिटन्स विचारलाय. सो तुम्ही आता इथे एक काम करा. अशी जेव्हा तुम्हाला फिगर दिसेल, हा एक स्टँडर्ड क्वेश्चन आहे. स्टँडर्ड क्वेश्चन. सो अशी जेव्हा फिगर तुम्हाला दिसेल तर असे क्वेश्चन्स हे व्हिटस्टोन्स नेटवर्कनं सॉल्व्ह करायचे असतात. कशानं? व्हिटस्टोन्स नेटवर्क. तुम्हाला माहित असेल व्हिटस्टोन्स नेटवर्क करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये शिकवलेलं आहे. व्हिटस्टोन्स नेटवर्क. राइट. सो हा सो ही फर्स्ट तर स्टँडर्ड डायग्राम हे तुम्ही लक्षात ठेवा. सो हा असतो व्हिटस्टोन्स नेटवर्क. राइट. हे कनेक्शन्स आहेत ए आणि इथं असतो बी. राइट. इथं असतो सी, इथं आपण डी नाव देऊ. राइट. सो हे स्टँडर्ड क्वेश्चन. हा क्वेश्चन नीट बघा आणि हा लक्षात ठेवा. सो इथं आला बी, इथं हा करंट गेला, इथं हा वरती गेला. राइट. सो इथून असं पुढे गेला आणि इथं आपण ह्याला सी नाव देऊया. इथं काय नाव देऊया? सी. कारण डिवाइड झाला ना तिथून करंट. इथं सी नाव दिलं. इथून एच जातोय, इथं गेला पण इथं थोडा डिवाइड झाला, इथं थोडा डिवाइड झाला, त्यामुळे इथं सी दिलं आणि इथं देऊया आपण डी. सो जेव्हा असे क्वेश्चन्स असतात ते व्हिटस्टोन्स नेटवर्क आपल्याला सॉल्व्ह करायचे. सो फर्स्ट तर ए आणि सी मध्ये कोणता कॅपॅसिटन्स आहे? ए आणि सी मध्ये 9 मायक्रोफॅरेड, म्हणून इथं 9. आता ए आणि डी मध्ये कोणता आहे? ए इथं आला आणि हा डी. सो ए आणि डी मध्ये कोणता आहे? 6 मायक्रोफॅरेड. सी आणि बी मध्ये कोणता आहे? सी आणि बी. सी आणि बी मध्ये काय आहे? 18 मायक्रोफॅरेड. सी आणि बी मध्ये आहे 18. डी आणि बी मध्ये काय आहे? डी आणि बी मध्ये तर सिंपल 12 आहे. राइट. पण हा आता 24 कुठं आहे? 24 आहे सी आणि डी च्या मध्ये. 24 आहे सी आणि डी च्या मध्ये 24. राइट. पण आपल्याला व्हिटस्टोन्स नेटवर्क मध्ये काय आहे? जर ब्रिज हा बॅलन्स्ड असेल म्हणजे 9/6
इज इक्वल टू 18/12 असेल, राईट, तर हा ब्रिज हा बॅलन्स्ड असतो आणि मधला मधला कॅपॅसिटर एक्झिस्टच करत नाही, त्याचा काही उपयोगच होत नाही, तिथं नेट रिझल्टंट 0 असतो, राईट. सो आता हे इक्वल आहेत का? 9 3 3 जा 9, 3 2 जा 6, 3 6 जा 3 4 जा 12, 3 6 जा 18, बट 2 2 3 जा 6, 2 2 जा 4. सो हे दोन्ही इक्वल आहेत, दोन्ही रेशो घेऊन बघा, दोन्हीचे रेशो इक्वल आहेत. सो हा ब्रिज हा बॅलन्स्ड आहे. म्हणजेच आता हे खोडतो मी, 9/6 म्हणजे काय? 3/2 आणि 18/6, 6 3 जा 12 अपॉन 6 2 जा 12, राईट. म्हणजे ह्या दोन्हीच्या व्हॅल्यू इक्वल येत आहेत, म्हणजे हा ब्रिज काय आहे? बॅलन्स्ड आहे. सो ब्रिज जर बॅलन्स्ड असेल तर आता काय आहे? हा मधला कॅपॅसिटर एक्झिस्ट करणार नाही, त्याची व्हॅल्यू 0 येईल. सो आपल्याला आता कशाचा कॅपॅसिटन्स काढावा लागेल? हे दोन आता इथून करंट आला, हे दोन सिरीज मध्ये आहेत, 9 आणि 18 सिरीज मध्ये आहेत आणि 6 आणि 12 हे सिरीज मध्ये आहेत, राईट. आणि हे दोन्ही एकमेकांना पॅरलल मध्ये आहेत. सो फर्स्ट तर आपण काय काढूया? 9 आणि 18 हे सिरीज मध्ये आहेत, त्यांचा रिझल्टंट काढूया. CS is 9 into 18 upon 18 plus 9, that is 27. So 9 1 जा 9, 9 3 जा 27, 3 1 जा 3, 3 6 जा 18, that is CS is 6. CS काय आला? 6 आला. हा रिझल्टंट 6 आला. कशाचा? या दोन्हीचा. कलर चेंज करून तुम्हाला मी दाखवतो. ह्या दोन ह्याचा रिझल्टंट काय आला? 6 मायक्रोफॅरेड आला. सो आता फिगर काय बनेल? इथं आला हा 6, राईट. आणि आता ह्यांचा रिझल्टंट किती निघेल? यांचा रिझल्टंट दॅट इज CS इज इक्वल टू प्रोडक्ट अपॉन सम 6 into 12 अपॉन सम 18, 12 आणि 6 18, 6 1 जा 6, 6 3 जा 18, सो 3 1 जा 3, 3 4 जा 12, राईट. सो ह्यांचा रिझल्टंट काय बनला? 4 मायक्रोफॅरेड. आता ह्यांचा रिझल्टंट काय बनला? 4 मायक्रोफॅरेड, राईट. यांचा रिझल्टंट बनला 4 मायक्रोफॅरेड. आता हे दोन्ही कॅपॅसिटर्स कशामध्ये आहेत? पॅरलल मध्ये आहेत. कारण का? इथं थोडा करंट डिवाइड झाला, इथं डिवाइड झाला आणि परत दोघ जण एकत्र आले. सो हे दोघ जण कशामध्ये आहेत? पॅरलल मध्ये आहेत. आता पॅरलल मध्ये असल्यावर काय फॉर्म्युला असतो? CP इज C1 प्लस C2. सिंपल, 6 प्लस 4 दॅट इज 10 मायक्रोफॅरेड. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन. The energy of a charged capacitor resides in. चार्ज कॅपॅसिटर्स मधली एनर्जी कशामध्ये स्टोअर होते? तर कॅपॅसिटर्स मधली एनर्जी ही ऑलवेज इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी मध्ये स्टोअर होते. ऑलवेज द इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये स्टोअर होते. हे तुम्ही लक्षात ठेवा. थेरी क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. टू इक्वल चार्जेस Q, दोन इक्वल चार्जेस आहेत Q, are placed at a distance of 2a and a third charge. Sorry, नीट वाचा. दोन इक्वल चार्जेस Q are placed at a distance of 2a. दोन इक्वल चार्जेस आहेत. ह्यांच्यातलं डिस्टन्स किती आहे? 2a. And a third charge minus 2q is placed at the midpoint. ह्या दोन्हीच्या मिडला -2q हा चार्ज प्लेस केला. आता पोटेन्शियल एनर्जी किती येईल असं त्यांनी विचारले, राईट. सो सिंपल फॉर्म्युला वापरा. ह्या दोन चार्ज साठी काय येणार? पहिला आपण हे दोन चार्ज घेऊ, हे दोन चार्ज घेतले. या दोन चार्ज साठी काय येणार पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला? 1/4πε0 Q1 Q2. दोन चार्जेस कोणते आहेत? स्मॉल q आणि स्मॉल q. त्यांचं मल्टिप्लिकेशन किती येणार? q² अपॉन डिस्टन्स किती आहे? 2a, q²/2a, राईट. आता आपण काय करूया? आता हे दोन चार्ज घेऊया, हा चार्ज आणि हा चार्ज, प्लस आता ह्याच्यात ऍड करावं लागणार. आता ऍड केल्यावर काय येणार? ह्यांची पोटेन्शियल एनर्जी 1/4πε0 Q1 Q2, हा चार्ज आणि हा चार्ज. काय चार्ज? -2q इंटू q, -2q² अपॉन डिस्टन्स किती आहे दोन्हीतलं? हा मिड पॉइंटला आहे म्हणजे हा झाला a आणि हा झाला a. दोन्हीतलं डिस्टन्स किती येणार? a.
प्लस आता कोणता चार्ज घेऊया आपण? आता हा चार्ज घेतला आणि हा चार्ज घेतला, यांच्यातली पोटेन्शियल एनर्जी किती येणार? 1/4πε0 Q1 Q2 मायनस 2Q इंटू Q मायनस 2Q स्क्वेअर अपॉन डिस्टन्स किती त्यांच्यातलं A. सो आता ह्याच्यातून कॉमन काय निघेल? ह्याच्यातून कॉमन काय निघेल? 1/4πε0 हे याच्यातून कॉमन निघेल. ब्रॅकेट मध्ये काय येणार? Q स्क्वेअर बाय 2A मायनस 2Q स्क्वेअर बाय A. कारण का हे मायनस चिन्ह इथं गेलं, हा प्लस गायब झाला, राईट? आणि इथं पण तसंच होणार, मायनस 2Q स्क्वेअर बाय A, राईट? सो 1/4πε0 is Q स्क्वेअर बाय 2A मायनस 2Q स्क्वेअर बाय A. यांचं काय येणार सम? मायनस 4Q स्क्वेअर बाय A. सिंपल. सो इथं डिनॉमिनेटर मध्ये 2 आहे, सो इथं पण आपण मल्टिप्लाय बाय 2 करूया आणि इथं पण मल्टिप्लाय बाय 2 करूया. इथं पण मल्टिप्लाय बाय 2 केलं, सो इथं जर 2 न मल्टिप्लाय केलं तर काय येणार? इथे येणार 8, इथे येणार 8, राईट? सो आता काय बनेल? 1/4πε0 is Q square minus 8Q square, that is minus 7Q square upon 2A. सो आता फायनल आन्सर काय बनेल? मायनस 7Q स्क्वेअर अपॉन 4 इंटू 2 8πε0. दॅट इज ऑप्शन नंबर ए, राईट? नेक्स्ट क्वेश्चन. An electric dipole consisting of two opposite charges दिलेत. काय आहे चार्जेस? चार्ज काय आहे? 2 into 10⁻⁻6 कुलम. Each separated by a distance 3 cm. त्यांच्यातलं डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स 3 cm. is placed in an electric field of 2 into 10⁵. इलेक्ट्रिक फील्ड E किती आहे? 2 into 10⁵. द मॅक्सिमम टॉर्क काय येईल? डायपोल वरती विचारले. मॅक्सिमम टॉर्क काय येईल विचारले. सो फर्स्ट तर टॉर्कचा फॉर्म्युला माहित पाहिजे, जो मी वन शॉट मध्ये सांगितलाय. टॉर्क इज पीई साइन थिटा. टॉर्क इज पीई साइन थिटा. पण आपल्याला टॉर्क नको आहे, आपल्याला काय पाहिजे? आपल्याला पाहिजे मॅक्सिमम टॉर्क. म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू किती पाहिजे? मॅक्सिमम. ते किती असते? 1. सो टॉर्क काय येणार? टॉर्क मॅक्सिमम इज पी इंटू ई. सिंपल. पी म्हणजे काय आहे? इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. सो पीचा फॉर्म्युला काय आहे? पी इज क्यू इंटू 2L. पी इज क्यू इंटू 2L इंटू ई. क्यू म्हणजे काय आहे? चार्ज आहे. चार्जची व्हॅल्यू दिली आपल्याला. काय आहे व्हॅल्यू? 2 इंटू 10⁻⁶. 2L म्हणजे काय आहे? दोन चार्ज मधलं डिस्टन्स. ते किती दिलंय? दोन चार्ज मधलं डिस्टन्स 3 सेंटीमीटर, म्हणजे 3 इंटू 10⁻². काही जण इथं 3 ला 2 न मल्टिप्लाय करतात, तर 2 न मल्टिप्लाय करायचं नाही. हे 2L म्हणजे काय आहे? दोन डायपोल मधलं डिस्टन्स आहे. ते डिस्टन्सच आपल्याला दिलंय 3 सेंटीमीटर, राईट? इंटू ई किती आहे? 2 इंटू 10⁻⁵. सो हे काय बनेल? 2 इंटू 3 इंटू 2 12 इंटू 10⁻⁻6 मायनस 2 मायनस 5 मायनस 13. सॉरी, -6 -2 +5. हे +5, सॉरी. सो -6 - 2 इज -8 +5 -3. That is option number C. Option number C. Next question. When 10⁻14 electrons are removed from a neutral sphere, एका स्पेअर मधून 10⁻14 इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह केले तर त्याच्यावरती किती चार्ज राहील असं त्याने विचारले. सो फर्स्ट तर एका इलेक्ट्रॉनवरती किती चार्ज असतो? 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम एवढा चार्ज असतो एका इलेक्ट्रॉनवरती. आता इथे इलेक्ट्रॉन किती दिले आहेत? 10⁻14 इलेक्ट्रॉन्स. तर त्यांच्यावरती किती चार्ज येईल? सिंपल. सो चार्ज Q इज क्रॉस मल्टिप्लाय करा 10⁻14 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19 अपॉन एक इलेक्ट्रॉन अपॉन 1. सिंपल. सो हे काय येईल टोटल? 1.6 इंटू 10⁻14 इंटू 10⁻⁻19 10⁻⁻5. आता काय करूया? याला 10 न मल्टिप्लाय केलं
1.6 ला 10 न मल्टिप्लाय केलं काय येईल 16. आता आपण 10 न मल्टिप्लाय केले म्हणून आपण 10 न डिवाइड करूया. सो ह्याला 10 न डिवाइड केलं तर काय येईल 10⁻⁻⁶. सो ह्याचा आन्सर काय बनेल 16 मायक्रो फॅरेड. 60 मायक्रोकुलम सॉरी चार्ज आहे राईट. आता 10⁻14 इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह केलेत न्यूट्रल स्पेअर मधनं. चार्ज किती बनेल जेव्हा इलेक्ट्रॉन्स आपण रिमूव्ह करतो तेव्हा चार्ज हा पॉझिटिव्ह बनतो. ऑप्शन नंबर डी. सी नाही बनणार कारण का जेव्हा आपण इलेक्ट्रॉन दिले असते तेव्हा चार्ज मायनस मध्ये असतात पण आता इलेक्ट्रॉन्स आपण काय केलेत रिमूव्ह केलेत तेव्हा चार्ज पॉझिटिव्ह मध्ये येणार. चार्ज इज ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन. A potential difference of 300 volt is applied to a combination of 2 microfarad and 8 microfarad capacitors in series. 2 आणि 8 सिरीज मध्ये आणि त्यांना 300 व्होल्ट एवढा पोटेन्शियल 300 व्होल्ट राईट. आता काय विचारलंय द चार्ज ऑन 2 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर इज. चार्ज ऑन 2 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर इज. सो फर्स्ट तर आपल्याला यामध्ये एक गोष्ट माहित असली पाहिजे जेव्हा दोन कॅपॅसिटर्स हे सिरीज मध्ये असतात तेव्हा त्यांच्यावरती कॉन्स्टंट काय असतं आणि चेंज काय होतं. सो जेव्हा दोन कॅपॅसिटर्स हे सिरीज मध्ये असतात तेव्हा त्याच्यात कॉन्स्टंट काय असतं कॉन्स्टंट इज चार्ज. चार्ज हा कॉन्स्टंट असतो कॉन्स्टंट. आणि चेंज काय होतं पोटेन्शियल. पोटेन्शियल चेंजेस राईट. चार्ज कॉन्स्टंट आहे. आता हे दोन कॅपॅसिटर सिरीज मध्ये आहेत. सो हे सिरीज मध्ये असल्यामुळं ह्यांच्यावरती कॉन्स्टंट काय राहणार आहे चार्ज इज कॉन्स्टंट. चार्ज इज कॉन्स्टंट. सो चार्ज कॉन्स्टंट आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे क्यू इज CV राईट. क्यू इज CV पण चार्ज कॉन्स्टंट आहे. सो C1V1 इज C2V2 इज इक्वल टू क्यू. कारण का चार्ज कॉन्स्टंट आहे त्यामुळे C1V1 हे C2V2 येणार राईट. C1 म्हणजे काय आहे हा C1 आहे आणि हा C2 आहे आणि हे V1 आणि V2. त्यांनी काय विचारले नक्की चार्ज ऑन 2 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर. चार्ज ऑन 2 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर C1 वरती किती चार्ज असेल जसं त्यांनी विचारले. सो क्यू इज काय येणार क्यू इज CV. सिंपल फॉर्म्युला आहे. आता ह्या दोन्ही कॅपॅसिटर्स वरती सेम चार्ज असणार आहे. दोन्ही कॅपॅसिटर्स वरती सेम चार्ज असणार आहे. सो ह्यांचा रिझल्टंट कॅपॅसिटन्स किती येईल दोन चार्जचा रिझल्टंट कॅपॅसिटन्स इज 2 into 8 प्रोडक्ट अपॉन सम अपॉन 2 plus 10 that 8 plus 2 that is 10 राईट. सो रिझल्टंट काय बनेल 2 1 जा 2 2 5 जा 10 that is 8/5. हा काय बनला रिझल्टंट बनला दोन कॅपॅसिटन्सचा. सो ह्या पूर्ण कॅपॅसिटर वरती आता हा टोटल काय बनलाय हा टोटल बनलाय 8/5. सो 8/5 वरती जेवढा चार्ज असेल तेवढाच चार्ज C1 वरती असणार आणि तेवढाच चार्ज C2 वरती असणार. सो 8/5 जेव्हा C असेल इंटू पोटेन्शियल किती आहे 300 त्यावेळी जेवढा चार्ज येईल तेवढा चार्ज C1 वरती असेल आणि तेवढा चार्ज C2 वरती असेल. सो हे काय बनेल 5 5 6 जा 30 60 into 8 480 मायक्रो मध्ये. सो ह्याला आपल्याला 10⁻⁻6 न मल्टिप्लाय करावे लागेल कारण का हे मायक्रोफॅरेड मध्ये आपण घेतलंच नव्हतं. मायक्रो मध्ये सगळं मायक्रो मध्ये. सो 10⁻⁶ न मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे काय बनेल आता ह्याला आपल्याला 100 न डिवाइड केलं 480 ला 100 न डिवाइड केलं. सो काय बनणार 4.80 इंटू आता 100 ने डिवाइड केलं होतं 100 न मल्टिप्लाय करावं लागेल इंटू 10⁻². सो हे काय बनणार 4.8 इंटू 10⁻⁻4 दॅट इज ऑप्शन नंबर C. सो जेव्हा दोन सिरीज मध्ये असतात तेव्हा त्यांचा रिझल्टंट कॅपॅसिटन्स काढायचा आणि मग चार्ज फाइंड करायचा. कारण का जेव्हा आपण रिझल्टंट फाइंड करतो तेवढा चार्ज C1 वरती असतो आणि तेवढा चार्ज C2 वरती असतो राईट. सो नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन रेशो ऑफ चार्जेस ऑन C2 आणि C4. रेशो ऑफ चार्जेस ऑन C2 आणि C4 म्हणजे Q2
बाय Q4 त्यांनी विचारलं, Q2 बाय Q4 विचारलं. सो फर्स्ट तर कोण पॅरलल मध्ये आणि कोण सिरीज मध्ये. सो या फिगर मध्ये इथून करंट आला हा C4 आणि इथून डिवाइड झाला आणि इथून डिवाइड झाला, म्हणजे C1 C2 आणि C3 हे सिरीज मध्ये. बघा नीट, C1 C2 आणि C3 हे सिरीज मध्ये आहेत आणि त्यांना पॅरलल मध्ये कोण आहे, त्यांना पॅरलल मध्ये आहे C4, राईट, त्यांना पॅरलल मध्ये आहे C4. सो Q2 काय बनेल रे, फर्स्ट तर आपण Q2 फाइंड करूया. Q2 इज C2 इंटू V. Q2 इज C2 इंटू V. सो C2 काय आहे, C2 येणार या सगळ्यांचा रिझल्टंट. C2 येणार या सगळ्यांचा रिझल्टंट. कारण का आपण आताच बघितलं होतं, जेव्हा चार्ज सिरीज मध्ये असतात तेव्हा टोटल कॅपॅसिटन्स काढायचा आणि त्यांच्यावरती जेवढा चार्ज असेल तेवढाच प्रत्येकावरती चार्ज असतो, राईट. सो Q2 काय बनेल, Q2 वरचा चार्ज काढताना आपल्याला काय करावं लागेल, रिझल्टंट घ्यावा लागेल. तीन कॅपॅसिटन्सचा रिझल्टंट घ्यावा लागेल. तो किती येणार, 1/C प्लस 1/2C प्लस 1/3C यांचा रिझल्टंट कॅपॅसिटन्स. सो 1/CS यांचा एलसीएम काय येईल रे, यांचा एलसीएम येईल 6C. सो ह्याला 6 बनण्यासाठी ह्याला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल, 6 न. ह्याला काय कितीनं, 3 न. ह्याला कितीनं, 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. सो हा काय बनेल, 11/6C. सो CS काय बनला, CS इज 6C/11. CS काय बनला, CS इज 6C/11. हा काय बनला, रिझल्टंट कॅपॅसिटन्स. सो रिझल्टंट कॅपॅसिटन्स वरती जेवढा चार्ज असेल तेवढाच चार्ज प्रत्येकावरती असणार. कारण का सगळेजण सिरीज मध्ये आहेत आणि सिरीज मध्ये चार्ज हा कॉन्स्टंट असतो सगळ्यावर. सो Q2 काय येणार, 6C/11, 6CV/11. सो Q2 बनला 6CV/11. आता काय काढूया, आता आपण काढूया Q4. आता Q4 वरती किती चार्ज असेल, Q4 इज C4 इंटू V. पोटेन्शियल तर सगळीकडे कॉन्स्टंट आहे. Q4 इज C4 इंटू V, कारण का Q इज CV हा बेसिक फॉर्म्युला. सो Q4 इज C4 इंटू V. हा आता एकटाच आहे, C4 हा एकटाच आहे. सो Q4 काय बनेल, 4C इंटू V, एकटाच आहे त्यामुळे, राईट. हा बनला Q4. आता काय विचारलंय, Q2/Q4. Q2/Q4. सो हा काय बनेल, 6CV/11 आणि अपॉन मध्ये किती आहे, 4CV. सो CV ला CV गेले, 2 2 जा 4, 2 3 जा 6. सो 3/22. हा काय बनला, Q2/Q4 जे आपल्याला विचारलं, ऑप्शन नंबर C, राईट. सो हा होता 15th क्वेश्चन. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. When distance between charged particle is halved, the force between them is. जेव्हा डिस्टन्स हे हाफ केलं, जेव्हा डिस्टन्स हे हाफ केलं तेव्हा फोर्स किती टाइम्स बनेल, तेव्हा फोर्स किती टाइम्स बनेल विचार. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, फोर्स इज 1/4πε0 Q/r². हा फोर्सचा फॉर्म्युला आहे. सो फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r². म्हणजे फोर्स हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r² आहे. म्हणजे फोर्स जर वाढवला तर r डिस्टन्स हे कमी असणार, राईट. पण क्वेश्चन मध्ये काय सांगितले, डिस्टन्स काय केले, हाफ केले. हे डिस्टन्स कमी केलं म्हणजे काय होणार आहे, आता फोर्स वाढणार आहे. कारण का इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत ना, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. सो डिस्टन्स हाफ केलं त्यामुळे काय होणार आहे, फोर्स वाढणार आहे. सो डिस्टन्स जर हाफ केलं पण इथं काय आहे, स्क्वेअर आहे. सो डिस्टन्स हाफ केलं तर फोर्स किती टाइम बनेल, 4 टाइम्स, कारण का स्क्वेअर केलं. सो आपण हे आता कसं काढणार, F1/F2 रिलेशन लिहून घ्या. F1/F2 इज R2/R2² याच्यावरून हे रिलेशन बनेल R2²/R1². F1 किती होता, F1 होता F म्हणूया आपण त्याला, F1 ला आपण F म्हणूया. F2 काय, F2 तर आपल्याला काढायचं आहे, फोर्स किती टाइम होईल त्यांनी विचारले. ओरिजिनल डिस्टन्स किती होतं, R1². ओरिजिनल डिस्टन्स होतं R, त्याला आपण R म्हणूया, R². आणि आता डिस्टन्स किती केले, हाफ केले, 1/2 केले, 1/2 R केले, R च्या हाफ केले. सो किती बनेल, R²/4 स्क्वेअर करायचा आहे, R²/4. सो R² ला R² गेला, बनणार काय, 1/4. सो F2 काय बनेल, F2 इज 4F. सो सेकंड फोर्स काय झाला, ओरिजिनलच्या 4 टाइम्स झाला. सो सिंपल, हे तुम्ही तोंडी पण करू शकता.
एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. आता काय केलं, डिस्टन्स हाफ केलं, डिस्टन्स हे हाफ केलं. आता ह्याचा काय आहे, इथं स्क्वेअर आहे, सो 1/4 म्हणजे डिस्टन्स 1/4 केलं तर फोर्स काय होणार, 4 टाइम्स होणार. सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन. कंडक्टिंग स्पेअर ऑफ रेडियस 20 सेंटीमीटर, त्याच्यावर चार्ज आहे 16 मायक्रोकुलम. व्हॉट इज इलेक्ट्रिक फील्ड ऍट सेंटर 0. हे तुम्हाला मी वन शॉट मध्ये एक्सप्लेन केलं होतं. हा स्पेरिकल कंडक्टर आहे ज्याच्यावरती चार्ज आहे. तर याची रेडियस आहे कॅपिटल आर. डिस्टन्स आर वरती आपण इलेक्ट्रिक फील्ड काढतो. पण जेव्हा डिस्टन्स कॅपिटल आर असतं तेव्हा त्याचा फॉर्म्युला काय बनतो, E इज 1/4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय कॅपिटल आर स्क्वेअर. पण जसा जसा पार्टिकल या स्पेअरच्या आतमध्ये यायला लागतो तशी त्याची इलेक्ट्रिक फील्ड 0 बनते. ती डिस्टन्स वरतीच काढता येते. इलेक्ट्रिक फील्ड स्पेअरच्या आतमध्ये 0 असते. हे थिओरिटिकल क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला लक्षात असले पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. A parallel plate capacitor has circular plates of 0.08 meter radius. Radius आहे 0.08 मीटर आणि डिस्टन्स दिलाय. इफ पोटेन्शियल डिफरन्स 100 व्होल्ट इज अप्लाइड, क्यू चार्ज काय येईल. सो आपण सिंपल चार्जचा फॉर्म्युला काय आहे, क्यू इज सी इंटू व्ही. चार्ज विचारलाय, सी कसा काढणार आता, सी इज ए इप्सिलॉन नॉट बाय डी. राईट. सो ए काय आहे, ए पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, सर्क्युलर प्लेट्स आणि रेडियस दिली आहे. रेडियस किती आहे, 0.08. सो एरिया किती येणार, एरिया इज पाय आर स्क्वेअर सर्क्युलर प्लेटचा. सो 3.14 इंटू आर किती आहे, 8 इंटू 10⁻², त्याचा स्क्वेअर 64 इंटू 10⁻⁴. 64 इंटू 10⁻⁴. हा काय बनला, एरिया बनला. सो एरिया काय आहे, 3.14 इंटू 64 इंटू 10⁻14. इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू किती असते, इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू असते 8.8 इंटू 10⁻². एकदा हे सर्च करा गुगल वरती, इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू किती असते, कॉन्स्टंट व्हॅल्यू. सो अप्रॉक्सिमेटली ही असते अपॉन डी. किती आहे, डी आहे सेपरेशन 1 इंटू 10⁻13 मीटर सेपरेशन, 1 इंटू 10⁻3. हे काय आहे, सेपरेशन. सो सिंपल आता कॅल्क्युलेशन्स आहेत. 3.14 इंटू 64 इंटू 8.8 इंटू 10⁻14 इंटू 10⁻12 इंटू हा 10⁻3 वरती गेला. सो हा काय बनेल, 10⁻3. हा बनेल 10⁻3. हा काय बनला, कॅपॅसिटन्स. सो आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही प्लीज स्वतःहून करा आणि आन्सर यातलं फाइंड करा. आय थिंक ऑप्शन नंबर सी येते. सो हे सिंपल कॅल्क्युलेशन आहेत, हे 10च्या टर्म्स मधले कॅल्क्युलेशन्स आहेत आणि हे सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत. सो हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतःच्या एंड वरती करा आणि प्लीज आन्सर बघा काय येते आणि कमेंट सेक्शन वरती कळवा ह्याचा आन्सर काय येते. आय थिंक ऑप्शन नंबर सी येते, तरीही तुम्ही हे ह्याचा आन्सर कमेंट सेक्शन वरती कळवा. नेक्स्ट क्वेश्चन. कन्सिडर ए चार्ज configuration spherical question sphere दिलाय as shown in figure. When calculating the flux of electric field over the spherical surface, electric field will due to electric field या फिगर मध्ये इलेक्ट्रिक फील्ड कोणत्या कोणत्या चार्ज मुळे असेल असं त्यांनी विचारले. सो एक कायम तुम्ही लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक फील्ड ही सगळ्या चार्ज मुळे असते, ऑल द चार्जेस. इलेक्ट्रिक फील्ड ही सगळ्या चार्जेस मुळे असते, ऑल द चार्जेस. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला विचारलं असतं फ्लक्स, जर तुम्हाला फ्लक्स विचारलं असतं तर फ्लक्स इज ड्यू टू ओनली पॉझिटिव्ह चार्जेस, सॉरी फ्लक्स इज ड्यू टू ओनली इनसाइड द चार्जेस. जे चार्जेस स्पिअरच्या इनसाइड मध्ये त्या चार्जेस मुळेच फक्त फ्लक्स जनरेट होतो. पण आपल्या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, इलेक्ट्रिक फील्ड. सो इलेक्ट्रिक फील्ड ही ऑल चार्जेस मुळे जनरेट होते, हे तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. कॅपॅसिटन्स सिंपल, हा टेक्स्ट बुक मधला क्वेश्चन आहे. कॅपॅसिटन्स काय येईल असं त्यांनी विचारले. सो कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला आहे ए एप्सिलॉन नॉट. जेव्हा सिरीज मध्ये लावले असतील तेव्हा काय येणार, सिंपल हे स्टँडर्ड फिगर आहे, d1/k1 प्लस d2/k2 प्लस d3/k3, d3/k3. राईट. सो सिंपल हे असले क्वेश्चन तुम्हाला लक्षातच ठेवावे लागतील. ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन. The capacity of an air condenser
इज 2 मायक्रोफॅरेड. कॅपॅसिटी किती आहे? 2 मायक्रोफॅरेड. इफ ए मीडियम इज प्लेस्ड बिटवीन प्लेट्स, आता मीडियम प्लेस केलं. पहिल्यांदा काय, द कॅपॅसिटी ऑफ एन एअर कंडेन्सर, एअर मध्ये होता हा कॅपॅसिटर, एअर मध्ये होता. आता काय केलं, इफ ए मीडियम इज प्लेस्ड बिटवीन प्लेट्स, आता मीडियम प्लेस केलं तेव्हा त्यांची कॅपॅसिटी किती झाली? आता ह्याला आपण C1 म्हणूया. आता त्यांची कॅपॅसिटी C2 किती झाली? 12 मायक्रोफॅरेड. द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द मीडियम इज, इथं एअर होती आणि इथं काय आहे? मीडियम आहे. सो एअर साठी डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के काय असतो? 1. आता मीडियम साठी काय येईल असं त्यांनी विचारले. सो सिंपल, आपण रिलेशन माहित पाहिजे आपल्याला. C इज A एप्सिलॉन नॉट बाय D, एप्सिलॉन नॉट बाय एप्सिलॉन नॉट K बाय D. कारण का, हे कसं आलं, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. C इज A एप्सिलॉन नॉट D बाय K, हा फॉर्म्युला आहे. सो हा K वरती गेला, सो फॉर्म्युला काय येणार? A एप्सिलॉन नॉट K बाय D. सो C इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू K, मीन्स C1 बाय C2 इज K1 बाय K2. C1 किती आहे? 2 मायक्रोफॅरेड अपॉन C2 किती आहे? 12 मायक्रोफॅरेड. K1 किती आहे? 1. K2 आपल्याला विचारलाय. सो K2 काय येईल? 12 बाय 2. 12 वरती गेला, 2 खालती गेला, दॅट इज 6. ऑप्शन नंबर ए. राईट. नेक्स्ट क्वेश्चन. 3 capacitors of capacitance 3 microfarad, 9 microfarad and 18 microfarad are connected once in series. एकदा हे सिरीज मध्ये केली. 3, 9 आणि 18 सिरीज मध्ये कनेक्ट केली. नंतर काय केलं? अनदर टाइम इन पॅरल, आता ते पॅरल मध्ये कनेक्ट केले. 3, 9 आणि 18 आता पॅरल मध्ये कनेक्ट केले. रेशो ऑफ इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स इन द 2 केसेस, 2 केस मध्ये त्यांचा रेशो. सो इथं काय येणार? CS 1 अपॉन CS इज 1 अपॉन 3 प्लस 1 बाय 9 प्लस 1 बाय 18. यांचा एलसीएम काय येणार? 18. इथं काय येणार? 6. 3 ला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल? 6 न म्हणजे 18 येईल. 9 ला कितीनं करावं लागेल? 2 न म्हणजे 18 येईल. 18 ला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल? 1 न म्हणजे 18 येईल. राईट. सो 1 बाय CS इज काय बनेल? 6 प्लस 2 8 प्लस 1 9 बाय 18 म्हणजे 1 बाय 2. 1 बाय 2 हा काय बनला? 1 बाय CS. सो CS काय येईल? 2. CS इज 2 मायक्रोफॅरेड. CS काय बनला? 2 मायक्रोफॅरेड. आता CP काढूया. CP काय बनेल? 3 प्लस 9 प्लस 18. सिंपल ऍडिशन करायची पॅरल मध्ये विचारलं तर. 18 प्लस 3 21 प्लस 9 30 मायक्रोफॅरेड. सो आता काय विचारलंय? CS बाय CP. CS मध्ये किती आहे? 2. CP मध्ये किती आहे? 30. सो 1 बाय 15. रेशो काय आला? 1 बाय 15. ऑप्शन नंबर C. नेक्स्ट क्वेश्चन. ए कंडेन्सर हॅव्हिंग कॅपॅसिटी किती आहे? 2 मायक्रोफॅरेड इज चार्ज टू 200 व्होल्ट. इज चार्ज Q 200 व्होल्ट. And then plates of the capacitors are connected to resistor wire. The heat produced in sorry इथं काय चुकलं? is charged to 200 व्होल्ट. is charged to 200 व्होल्ट. व्होल्ट म्हणजे काय? पोटेन्शियल दिलाय 200 व्होल्ट. राईट. हीट प्रोड्यूस्ड इन जूल. हीट किती प्रोड्यूस होईल? म्हणजे हीट म्हणजे काय? एनर्जी किती प्रोड्यूस होईल असं त्यांनी विचारलंय. सो एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? सो जेव्हा क्वेश्चन मध्ये असं दिलं असेल हीट किती प्रोड्यूस होईल, तेव्हा आपण आपल्याला काढायचं काय आहे? एनर्जी काढायची. एनर्जी इज हाफ CV². सो हाफ इंटू 2 मायक्रोफॅरेड म्हणजे 2 इंटू 10⁻⁻⁶ इंटू पोटेन्शियल किती आहे? 200. सो V² काय येणार? 4 इंटू 10⁻⁴. सो 2 ला 2 गेला. सो काय बनेल? 4 इंटू 10⁻⁻². दॅट इज ऑप्शन नंबर बी. हा होता एनर्जी वाला क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. रिझल्टंट कॅपॅसिटन्स चा क्वेश्चन असणार आहे. द रिझल्टंट कॅपॅसिटन्स बिटवीन A and B इज 1 मायक्रोफॅरेड. रिझल्टंट आहे 1. देन व्हॅल्यू ऑफ C इज, रिझल्टंट 1 असेल तर व्हॅल्यू ऑफ C काय असेल असं त्यांनी विचारले. सो कसा काढणार आता रिझल्टंट? सो फर्स्ट तर हा 6 आणि हा 12
कलर चेंज करतो. हा 6 आणि हा 12 कशामध्ये आहेत? सिरीज मध्ये. 6 आणि 12 सिरीज मध्ये आहेत. सो त्यांचा रिझल्ट काय येणार? CS इज 6 into 12 upon 6 plus 12 that is 18. So 6 1 जा 6, 6 3 जा 18, 3 1 जा 3, 3 4 जा 12. CS is 4. सो ह्यांचा रिझल्टंट काय बनला? ह्यांचा रिझल्टंट बनला 4. सो हे खोडूया आपण आता इथून. ह्यांचा रिझल्टंट बनला 4. सो हा 4 आणि हा 4 हे कशामध्ये आहेत? पॅरलल मध्ये आहेत. हा 4 आणि हा 4 हे कशामध्ये आहेत? पॅरलल मध्ये आहेत. सो त्यांचा रिझल्टंट किती बनेल? CP 4 plus 4 that is 8 मायक्रोफॅरेड. सो हा टोटल किती बनला? हा टोटल 8 मायक्रोफॅरेड बनला. एकदा रफ करून दाखवतो. हा टोटल किती बनला? हा टोटल बनला 8 मायक्रोफॅरेड. हा टोटल बनला 8 मायक्रोफॅरेड. आता ह्या 8 मायक्रोफॅरेडला हा 1 मायक्रोफॅरेड सिरीज मध्ये कनेक्ट आहे. राईट. सो सिरीज मध्ये असल्यावर काय येणार? 8 into 2 8 into 1 अपॉन दोघांची सम दॅट इज 9. 8 by 9. सो हा पूर्ण रिझल्टंट 8 by 9 आला. हा पूर्ण रिझल्टंट आला. हा पूर्ण रिझल्टंट आला 8 by 9. सो आता फिगर कशी बनते बघा. फिगर कशी बनेल आता? हा आहे A, कॅपॅसिटन्स C. हा रिझल्टंट टोटल कॅपॅसिटन्स बनलाय 8 by 9. इथे एक चार्जर कॅपॅसिटर आहे 8 मायक्रोफॅरेड वाला. इथं हा 2 आणि हा 2 कशामध्ये आहेत? पॅरलल मध्ये आहेत. सो CP 2 plus 2 4 मायक्रोफॅरेड. ह्या टोटलचा रिझल्टंट किती येईल? 2 मायक्रोफॅरेड. सो ह्या 8 ला 2 मायक्रोफॅरेड सिरीज मध्ये कनेक्ट असणार. ह्या 8 ला 2 मायक्रोफॅरेड हा सिरीज मध्ये कनेक्ट असणार आहे आणि हा आला B. आणि पुढच्याचा तर 8 by 9 आलेलाच आहे. सो आता सिंपल. आता काय करायचं आहे? हा 8 आणि 2 कशामध्ये? सिरीज मध्ये. सो त्यांचा रिझल्टंट काढूया. CS इज 8 into 2 upon 8 plus 2 that is 10. So 2 1 जा 2, 2 5 जा 10. CS इज 8 by 5. हा टोटल किती बनला आता? हा होता C. हा होता 8 by 9. आणि हा किती आहे आता? हा आहे 8 by 5. हा आहे 8 by 5. सो आता हा 8 by 9, हा 8 by 9 आणि हा 8 by 5 हे कशामध्ये आहेत? हा 8 by 9 आणि 8 by 5 हे 8 by 9 आणि 8 by 5 हे पॅरलल मध्ये. कसे काय? कारण हा हे टोटल सर्किट होता असं. सो इथून थोडा करंट गेला, इथून थोडा करंट गेला आणि पुन्हा दोघ जण एकत्र येत आहेत. राईट. सो हे 8 by 5 आणि 8 by 9 हे सिरीज पॅरलल मध्ये. सो हा C, हा 8 by 5 आणि हा 8 by 9 पॅरलल मध्ये. सो CP काय येणार? 8 by 5 प्लस 8 by 9. 8 by 5 plus 8 by 9. 72 plus 40 upon 45. 112 by 45. 112 by 40. म्हणजे काय? काहीतरी चुकलंय आय थिंक. ह्याचा रिझल्ट येणार 4. सो हा 112 by 45 आता ह्या C ला सिरीज मध्ये असणार. ह्याचा टोटल ह्याचा किती आला? 112 by 45. सो या C ला 112 by 45 सिरीज मध्ये कनेक्ट असेल. पण काहीतरी चुकलंय आय थिंक. ऑप्शन मॅच होत नाही. सो C ला 112 by 45 हा सिरीज मध्ये. सो आता आपल्याला काय सांगितलंय? आता हे दोघ जण सिरीज मध्ये. सो त्यांचा रिझल्टंट 1 upon CS. CS इज त्यांचा रिझल्टंट. प्रोडक्ट अपॉन सम 112 by 45 C अपॉन 112 by 45 प्लस C. हा रिझल्टंट किती येईल? हा रिझल्टंट त्यांनी 1 मायक्रोफॅरेड असं सांगितलं. 1 मायक्रोफॅरेड. हा रिझल्टंट 1 मायक्रोफॅरेड सांगितलाय. सो C किती येईल असं त्यांनी विचारलं. सो 112 by 45 into C is 112 by 45 plus C. राईट. सो 112 by 45 C, सॉरी हा वरती आहे C आणि हा C ह्या बाजूला गेला मायनस C.
is 112 by 45 is 112 by 45. सो आता हे काय बनेल, एकदा हे वरचं रफ करतो. सो हा काय बनेल 112c minus 45c upon 45 is 112 by 45. सो 45 ला 45 गेला. आता सबट्रॅक्शन किती येईल 112 minus 45. 5 7 जा 7 plus 5 12 1 6 11 1 67. So 67c 67c is 112. सो सी काय आला 112 by 67. पण हे आन्सर मॅच होत नाहीये कारण इथं आपण काहीतरी कॅल्क्युलेशन काहीतरी कॅल्क्युलेशन मिस्टेक केली, राईट. सो मेथड तर सेम आहे पण कॅल्क्युलेशन करताना काहीतरी मिस्टेक झाले त्यामुळे हे आन्सर रॉंग आहे. सो हे आन्सर प्लीज तुम्ही स्वतःहून करा. एक मेथड तर सेम आहे, कुठं कॅल्क्युलेशन मिस्टेक झाले ते प्लीज मला कमेंट सेक्शन वरती कळवा, राईट. नेक्स्ट क्वेश्चन. इन द फिगर शोन व्होल्टेज अक्रॉस C3. C3 च्या अक्रॉस व्होल्टेज किती असेल असं यांनी विचारलंय. सो फर्स्ट तर C1 आणि C2 कशामध्ये आहेत, C1 आणि C2 हे पॅरलल मध्ये आहेत. C1 आणि C2 हे पॅरलल मध्ये आणि C3 हा त्या दोघांना सिरीज मध्ये कनेक्ट आहे. कसा काय तुम्ही म्हणाला तर कसं काय, तर हे बघ इथून करंट गेला, असा गेला इथून थोडा गेला वरून थोडा गेला. सो इथून असा गेला इथून गेला इथं गेला, हा करंट इकडून इथं आला आणि दोघ जण एकत्र आले. सो C1 आणि C2 पॅरल मध्ये आले, पण दोघ जण पॅरल मध्ये आले आणि पण हा करंट इथून जसा गेला तसा इथून सुद्धा गेला. सो हा C3 ह्या दोन्ही ह्याला सिरीज मध्ये कनेक्ट झाला. C3 हा ह्या दोन्ही कॅपॅसिटर्सला सिरीज मध्ये कनेक्ट होणार, राईट. आणि ह्या टोटल ह्याच्यावर किती पोटेन्शियल आहे, पोटेन्शियल इज V. त्यांनी काय विचारले व्होल्टेज अक्रॉस C3 वरती व्होल्टेज किती असेल असं त्याने विचारले. आता यामध्ये मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. जेव्हा इथं C1 असेल आणि इथं C2 असेल आणि ह्यांना पोटेन्शियल असेल V. आता जर तुम्हाला विचारलं पोटेन्शियल अक्रॉस C1 किती असेल असं त्यांनी विचारलं, समजा तुम्हाला पोटेन्शियल अक्रॉस C1 किती असेल असं त्यांनी विचारलं, तर काय करणार पलीकडचा कॅपॅसिटन्स दॅट इज C2 अपॉन टोटल कॅपॅसिटन्स दॅट इज C1 प्लस C2 इंटू टोटल पोटेन्शियल दॅट इज V, राईट. सो हे कशासाठी, जेव्हा जर तुम्हाला विचारलं C1 वरती किती पोटेन्शियल असेल असं त्यांनी विचारलं तर काय करायचं पलीकडचा कॅपॅसिटन्स घ्यायचा अपॉन टोटल कॅपॅसिटन्स C1 प्लस C2 आणि त्याला V न मल्टिप्लाय करायचं. तसंच जर तुम्हाला C2 वरती किती पोटेन्शियल असेल असं त्यांनी विचारलं तर काय करायचं अलीकडचा कॅपॅसिटन्स घ्यायचा C1 अपॉन टोटल कॅपॅसिटन्स C1 प्लस C2 इंटू V, राईट. त्याचप्रमाणे इथं या फिगर मध्ये आता त्यांनी काय विचारले C3 वरती किती पोटेन्शियल असेल असं त्यांनी विचारले. सो C3 वरती किती येणार पलीकडचा कॅपॅसिटन्स काय येणार, दोन पॅरलल मध्ये C1 आणि C2 त्यांचा कॅपॅसिटन्स काय येतो C1 प्लस C2 दोघ जण पॅरलल मध्ये अपॉन टोटल कॅपॅसिटन्स ह्या तिन्हीचा कॅपॅसिटन्स C1 प्लस C2 प्लस C3 तीनच्या कॅपॅसिटन्सची ऍडिशन, इथं दोन्हीच्या कॅपॅसिटीची ऍडिशन केली होती तशीच इथं केली. सो C3 वरचा पोटेन्शियल इज पलीकडचा कॅपॅसिटन्स दॅट इज C1 प्लस C2 अपॉन टोटल इंटू V. असा ऑप्शन पुढे दिसतोय का बघा, ऑप्शन नंबर डी, राईट. सो हे ट्रिक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. The capacitor of unknown capacitance V is connected across battery of V volt. एक कॅपॅसिटन्स आहे, कॅपॅसिटर आहे, त्याचा कॅपॅसिटन्स माहित नाही आपल्याला. बॅटरी आहे V वोल्टची आणि त्याच्यावरती चार्ज किती आहे, चार्ज Q कुलम एवढा चार्ज आहे. तर आपण कॅपॅसिटन्स काढू शकतो. कसा काढणार, Q इज CV. सो कॅपॅसिटन्स काय मिळेल, कॅपॅसिटन्स इज Q बाय V. सिंपल.
when potential across capacitor is reduced to V dash. आता कॅपॅसिटन्स काय केलं, आता पोटेन्शियल काय केलं, इथं व्ही होतं, आता V2 मध्ये काय केलं, त्याला आपण V2 म्हणूया, पोटेन्शियल कमी केलं व्ही डॅश व्होल्टनं. म्हणजे काय, व्ही डॅश व्होल्टनं कमी केलं, रिड्युस्ड टू व्ही डॅश, म्हणजे व्ही मायनस व्ही डॅश एवढं पोटेन्शियल केलं, व्ही मायनस व्ही डॅश एवढं पोटेन्शियल केलं. द चार्ज टुवर्ड इन इट बिकम्स क्यू डॅश. आता त्याच्यावरती चार्ज किती बनला, क्यू डॅश बनला, तर पोटेन्शियल किती असेल असं त्यांनी विचारले. सो आपल्याला माहितीये क्यू इज सीव्ही, हा बेसिक फॉर्म्युला, राईट. आता चार्ज किती आहे त्याच्यावरती, क्यू डॅश आहे, पहिला क्यू होता, आता काय झाला, क्यू डॅश झाला. कॅपॅसिटन्स किती होता, कॅपॅसिटन्स सी इज क्यू बाय व्ही, सी इज क्यू बाय व्ही. आणि आता पोटेन्शियल किती झालाय त्याच्यावरचा, रिड्यूस केला, व्ही मायनस व्ही डॅश एवढा त्याच्यावरती झाला पोटेन्शियल. तर पोटेन्शियल व्ही किती किती असेल असं त्यांनी विचारलंय. सो काय करणार, बस तर या व्ही ला या बाजूला न्या, व्ही क्यू डॅश इज क्यू ना आतमध्ये मल्टिप्लाय करा, क्यू व्ही मायनस व्ही डॅश, क्यू व्ही डॅश, क्यू व्ही मायनस क्यू व्ही डॅश. सो क्यू व्ही डॅश इज क्यू व्ही, हा क्यू क्यू डॅश व्ही या बाजूला मायनस क्यू डॅश व्ही. सो क्यू व्ही डॅश इज, या दोन्हीतनं काय कॉमन निघेल, या दोन्हीतनं व्ही, सो काय बनेल, क्यू मायनस क्यू डॅश, क्यू मायनस क्यू डॅश. सो पोटेन्शियल व्ही काय बनेल, क्यू व्ही डॅश अपॉन क्यू मायनस क्यू डॅश, क्यू व्ही डॅश अपॉन क्यू मायनस क्यू डॅश. दॅट इज ऑप्शन नंबर डी. थोडा ट्रिकी होता क्वेश्चन, जर समजलं नसेल तर स्लो करून परत मागे जाऊन बघा. नेक्स्ट क्वेश्चन, capacitor 4 मायक्रोफॅरेड इज कनेक्टेड इन सिरीज विथ अनदर कॅपॅसिटर 1 मायक्रोफॅरेड. 4 आणि 1 सिरीज मध्ये कनेक्ट केले. द कॉम्बिनेशन इज कनेक्टेड अक्रॉस डीसी सोर्स 200 व्होल्ट, 200 व्होल्टला कनेक्ट केला, राईट. रेशो ऑफ पोटेन्शियल अक्रॉस C2 दॅट अक्रॉस C1, रेशो ऑफ पोटेन्शियल अक्रॉस C2 दॅट अक्रॉस C1. सो फर्स्ट तर आपल्याला काय माहित पाहिजे, जेव्हा सिरीज मध्ये असतात तेव्हा काय कॉन्स्टंट असतो, चार्ज. चार्ज हा कॉन्स्टंट असतो, चार्ज हा कॉन्स्टंट असतो. सो आपल्याला काय माहितीये, क्यू इज सीव्ही, पण हेच कॉन्स्टंट आहे, चार्ज हा कॉन्स्टंट आहे. सो C1V1 इज C2V2, C1V1 इज C2V2. आपल्याला काय पाहिजे, रेशो ऑफ पोटेन्शियल अक्रॉस C2 बाय C1, पोटेन्शियल अक्रॉस C2 बाय C1. C2 वरती किती पोटेन्शियल असेल V2, C1 वरती किती पोटेन्शियल असेल V1. सो V2 बाय V1 आपल्याला फाइंड करायचं. V2 बाय V1 काय येणार, C1 बाय C2. ह्या V2 च्या हा V1 ह्या बाजूला नेला, सो V2 बाय V1 इज C1 बाय C2. सो काय येणार आता, V2 बाय V1 C1 बाय C2 म्हणजे काय, 4 बाय 1. C1 किती आहे, 4 मायक्रोफॅरेड, आणि C2 किती आहे, 1 मायक्रोफॅरेड. 4 बाय 1 इज V2 बाय V1. सिंपल क्वेश्चन, दॅट इज ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन, दोन पॅरलल प्लेट्स आर सेपरेटेड बाय डिस्टन्स डी, डिस्टन्स दिले डी, पोटेन्शियल डिफरन्स आहे व्ही, एक चार्ज चार्ज क्यू आहे, त्याचा मास आहे एम, एंटर्स इन पॅरलल प्लेट्स विथ सम वेलोसिटी व्ही, विथ सम वेलोसिटी. एक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल, एक्सेलरेशन कसं काढणार, सो हा पण क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवा. एक्सेलरेशन इज एफ बाय एम, एफ बाय एम, कारण का, एफ इज एम इंटू ए, फोर्स इज मास इंटू एक्सेलरेशन, हा फॉर्म्युला माहिती आहे. एक्सेलरेशन काय येणार, एफ बाय एम. सो आता फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स इज क्यू इंटू ई, फोर्सचा फॉर्म्युला असतो क्यू इंटू ई अपॉन एम, क्यू इंटू ई अपॉन एम. आता असं कुठं दिसतंय का ऑप्शन्स मध्ये, नाही. आता काय केलंय, ई इज, आता ई चा फॉर्म्युला काय आहे, ई इज व्ही बाय डी. तुम्हाला रिलेशन सांगितलं होतं वन शॉट मध्ये, जर पाहिलं नसेल तर वन शॉट पहिल्यांदा बघा आणि मग हे लेक्चर पाहिलंय. सो ई काय बनेल, ई इज व्ही बाय डी, सो क्यू इंटू व्ही बाय डी इंटू एम. सिंपल, ई च्या जागी व्ही बाय डी रिप्लेस केलं, ई च्या जागी व्ही बाय डी रिप्लेस केलं. सो एक्सेलरेशन काय बनणार, क्यू व्ही बाय डी एम, दॅट इज ऑप्शन नंबर सी, राईट. सो नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. The potential difference that must be applied across the parallel and series combination of three identical capacitor.
थ्री आयडेंटिकल कॅपॅसिटर्स आहेत. ते पहिल्यांदा काय केले, पॅरलल मध्ये स्टोअर केले. 3 आयडेंटिकल आहेत, त्याचा आपण कॅपॅसिटन्स सी धरूया. 3 आयडेंटिकल कॅपॅसिटर्स सी पॅरलल मध्ये ते, आणि नंतर काय केले, सिरीज मध्ये, नंतर सिरीज मध्ये जोडले. पहिला पॅरलल मध्ये जोडले आणि सिरीज मध्ये. आयडेंटिकल म्हणजे काय, त्यांचा कॅपॅसिटन्स सारखा आहे. सच दॅट देअर एनर्जी स्टोअर्ड इन देम बिकम्स द सेम. दोन्हीची एनर्जी सेम आहे, म्हणजे एनर्जी जेव्हा पॅरलल मध्ये असेल आणि एनर्जी जेव्हा सिरीज मध्ये असेल तेव्हा एनर्जी ही सेम आहे. रेशो ऑफ देअर पोटेन्शियल डिफरन्सेस. रेशो ऑफ देअर पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स व्हेन पोटेन्शियल डिफरन्स इन पॅरलल टू सिरीज कॉम्बिनेशन. जेव्हा पॅरलल मध्ये असेल, आपण सिरीज मध्ये असेल, तेव्हा त्यांचा पोटेन्शियलचा रेशो काय असेल असं विचारले. सो आता याच्यामध्ये काय येणार, एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, एनर्जी इज हाफ सी व्ही स्क्वेअर. एनर्जी इज हाफ सी व्ही स्क्वेअर, राईट. आता ह्यांच्यातला, आता ह्या फिगर मध्ये पॅरलल मध्ये, सो पॅरलल मध्ये रिझल्टंट काय येत असतो, सीपी. तिन्हीचे ऍडिशन सी प्लस सी दॅट इज 3C, राईट. सो एनर्जी काय म्हणेल, हाफ सी काय आहे 3C इंटू पोटेन्शियल काय आहे व्हीपी स्क्वेअर. पॅरलल मध्ये आहेत ना, त्यामुळे व्हीपी स्क्वेअर. सिरीज मध्ये काय येईल, हाफ यांचा रिझल्टंट कॅपॅसिटन्स काय येईल 1/CS इज 1/C प्लस 1/C प्लस 1/C, म्हणजेच काय 3/C. सो CS काय बनला C/3, CS बनला C/3 इंटू VS स्क्वेअर सिरीज मध्ये, राईट. सो फर्स्ट तर हाफला हाफ गेला, सी ला सी गेला. आपल्याला काय विचारले, VP/VS. सो या VS स्क्वेअरला या बाजूला नेऊया, लेफ्ट साइडला नेऊया. सो काय बनेल आता, VP²/VS स्क्वेअर इज, हा 3 या डिनोमिनेटर मध्ये गेला, सो इथं काय बनला 1/9. सो VP/VS काय बनेल, स्क्वेअर रूट घ्या दोन्ही बाजूला 1/3. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. Next question. In a parallel plate capacitor, capacity can be increased by decreasing. C is equal to A epsilon naught by D. हा फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला कॅपॅसिटन्सचा. सो कॅपॅसिटी कधी वाढेल, काय डिक्रीज करून, बाय डिक्रीजिंग व्हॉट, कॅपॅसिटी इज इन्क्रीजिंग. सो कॅपॅसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डी आहे ना. सो डी जर कमी केला तरच सी वाढेल. काय डिक्रीज केल्यावर सी वाढेल असं त्यांनी विचारले. इन अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर कॅपॅसिटी कॅन बी इन्क्रीज बाय डिक्रीजिंग. काय डिक्रीज केल्यावर कॅपॅसिटी वाढेल. सो डी जर डिक्रीज केला तरच कॅपॅसिटी वाढेल, बाय डिस्टन्स बिटवीन द प्लेट्स, राईट. नेक्स्ट क्वेश्चन. टू कॅपॅसिटर्स ऑफ सेम कॅपॅसिटी आर फर्स्ट जॉइंड इन सिरीज. दोन कॅपॅसिटर आहे, त्यांची कॅपॅसिटी सेम आहे, फर्स्ट जॉइंड इन सिरीज अँड देन इन पॅरलल. आता ते पॅरलल मध्ये कनेक्ट केले. The ratio of resultant capacity in series to the parallel combination is, म्हणजे आपल्याला बेसिक काय विचारले, CS/CP विचारले, दोन्हीच्या रिझल्टंटचा रेशो विचारले. सो दोन कॅपॅसिटर, आयडेंटिकल कॅपॅसिटर हे जेव्हा सिरीज मध्ये असतात, सी आणि सी यांचा रिझल्टंट काय येतो C/2. करून बघा तुम्ही, रिझल्टंट करून बघा. 3 जर असते तर काय आला असता C/3. 4 आले तर 4 आयडेंटिकल असते तर काय आला असता C/4. आता 2 हा झाला सिरीजचा. सीपी काय येणार, दोन पॅरलल मध्ये C प्लस C 2C इंटू 2C, राईट. रेशो काय येणार आता, ह्या सीला हा सी गेला, सिंपल रेशो आला 1/4. तुम्ही हे करून बघा, दोन्हीचे रिझल्टंट काढून बघा आणि त्याचा रेशो काढा. ह्याचा रिझल्टंट येईल C/2 आणि ह्याचा रिझल्टंट येईल 2C, 1/4. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन. 3 condensers of capacity C1, C2, C3 are connected in a series. C1, C2 आणि C3 series मध्ये कनेक्ट केले with the source of EMF V. The source of EMF V. The potentials across 3 condensers are in the ratio. 3 condenserच्या अक्रॉसच्या पोटेन्शियल डिफरन्सचा रेशो काय असेल असं त्यांनी विचारले. म्हणजे V1/V2 म्हणजे V1:2, V2:V3 काय येईल असं त्यांनी विचारलं. 3 पोटेन्शियल अक्रॉस, द पोटेन्शियल अक्रॉस द 3 कंडेन्सर्स आर इन द रेशो. सो हे कसं काढणार, जेव्हा सिरीज मध्ये असतं तेव्हा कॉन्स्टंट काय असतो, चार्ज कॉन्स्टंट असतो.
charge is constant. So Q is C1V1 is equal to C2V2 is equal to C3V3 is equal to C3V3. कारण का चार्ज कॉन्स्टंट आहे. सो C1V1 is equal to C2V2 is equal to C3V3. सो V1 काय बनेल रे? V1 is इथून V1 काय बनेल? V1 is Q by C1. V1 is Q by C1. V2 काय बनेल? V2 काय बनेल? V2 is Q by C2. V2 is Q by C2. चार्ज कॉन्स्टंट आहे. V3 काय बनेल? चार्ज कॉन्स्टंट आहे. Q by C3. करून बघा तुम्ही. V3 काय बनेल? Q by C3. खाली जाणार. राईट? आता पोटेन्शियलचा रेशो. राईट? पोटेन्शियलचा रेशो विचारलाय. सिंपल रेशो विचारलाय. Q जाणार. चार्ज गायब होणार सगळ्यांचा. कारण का रेशो विचारलाय. सो V1 अपॉन V2 अपॉन V3 जे त्यांचा रेशो काय येणार? 1 upon C1 is to 1 upon C2 is to 1 upon C3. That is option number D. Q सारखा आहे त्यामुळे कॅन्सल झाला. कारण काय होता? रेशो होता. रेशो मध्ये आपण काय करतो? सारख्या गोष्टी कॅन्सल करतो. राईट? ऑप्शन आला डी. नेक्स्ट क्वेश्चन. सो हे टोटल 30 क्वेश्चन्स होते ऑफ द टॉपिक इलेक्ट्रोस्टॅटिक्स. सो जर हा सेशन तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. राईट? सो आता पुढचा टॉपिक कोणता घ्यायचा हे तुम्ही कमेंट सेक्शन वरती कळवा. आणि जर तुम्हाला कोणता क्वेश्चन समजला नसेल किंवा आला नसेल किंवा मी आन्सर रॉंग इथं लिहिला असेल तर कमेंट सेक्शन वरती प्लीज मला कळवा. राईट? सो हा सेशन तुम्हाला आवडला असेल आणि समजला असेल आय होप. सो आता मी हा सेशन इथे एंड करतोय. पुढचा टॉपिक कोणता घ्यायचा हे तुम्ही प्लीज कमेंट सेक्शन वरती कळवा. नाऊ वी विल एंड दिस सेशन. We will meet in the next session.